हॅलो एव्हरीवन. उन्हाळा सुरू झालाय आणि एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट सनस्क्रीन ओनली. पण तुम्हाला माहिती आहे सनस्क्रीन काय यूज करतात, केव्हा यूज करतात, कसं यूज करतात? नाही ना. सो बेसिकली व्हॉट इज सनस्क्रीन? सनस्क्रीन एक इनव्हिजिबल शील्ड सारखं आपल्या स्किनवर ऍक्ट करते. सूर्यापासून जेही हार्मफुल युव्ही रेज येतात त्यांच्यापासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करायचं काम करतात. हायपर पिगमेंटेशन, सनबर्न, प्रीमॅच्युअर एजिंग आणि डार्क स्पॉट्स, इव्हन स्किन कॅन्सर ॲज वेल. ऍक्च्युली ना सनस्क्रीन 12 महिने यूज करायला पाहिजे. म्हणजे उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, सगळी यूज करायला पाहिजे ना. बट नाही, आपल्याकडे तहान लागल्यावर विहीर खोदायची पद्धत असते ना. बट दॅट्स ओके. ओके, सो सनस्क्रीन म्हटलं की एसपीएफ आलं. माहिती आहे एसपीएफ काय आहे? सो एसपीएफ स्टँड्स फॉर सन प्रोटेक्शन फॅक्टर. त्याचा अर्थ असा की एसपीएफ डिसाईड करतं की तुमचं सनस्क्रीन तुमच्या स्किनला सनरेज पासून किती चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करतात. की जेव्हा तुम्ही एसपीएफ 15 यूज करतात तेव्हा तुमची स्किन 93% प्रोटेक्टेड असते UVB रेज पासून. बाय द वे, UVB रेज आर रिस्पॉन्सिबल फॉर सनबर्न अँड स्किन डॅमेज. देन इज द SPF 30. हे तुमच्या स्किनला 97% प्रोटेक्ट करतं UVB रेज पासून. आणि SPF 50 आणि 50+ तुमच्या स्किनला 98% प्रोटेक्ट करते. याचा अर्थ असा की जेवढं जास्त SPF तेवढं जास्त प्रोटेक्शन. बट कुठलंच SPF 100% प्रोटेक्शन देत नाही. सो यू हॅव टू यूज इट इन अ प्रॉपर वे. आता बघूयात की कुणी कसं किती SPF यूज करायला हवं ते. तर सगळ्यात आधी स्टार्ट करूयात SPF 30. हे स्पेशली त्यांच्यासाठी आहे की जे नेहमी घरातच असतात किंवा त्यांचं सन एक्सपोजर खूप कमी होतं. नंतर येतं SPF 30 to 50. सो हे SPF त्यांच्यासाठी बेटर आहे की त्यांचा ठीक आहे मॉडरेट अमाऊंट मध्ये सन एक्सपोजर आहेत जे बहुधा बाहेर असतात, तर त्यांच्यासाठी SPF 30 to 50 इज मस्ट. स्पेशली डस्की स्किन टोन म्हणजे ब्राऊन स्किन टोन. आता लेट्स टॉक अबाउट SPF 50 आणि 50+. हे मोस्टली ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा मग ह्यांना सन एक्सपोजर जास्ती म्हणजे ऑलमोस्ट सगळं काम बाहेरच असतं, उन्हामध्ये मोस्टली असतात, त्यांच्यासाठी SPF 50 इज अ मस्ट. SPF नंतर सनस्क्रीन मध्ये आपण मोस्टली सेकंड फॅक्टर बघतो ते PA++ समथिंग. करेक्ट. सो व्हॉट इज दॅट? आता SPF तर आपल्याला UVB रेज पासून प्रोटेक्ट करतात आणि UV रेजचं काय, जे की लॉंग टर्म स्किन डॅमेज किंवा मग रिंकल्स, हायपर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स ह्यासाठी काही असतात. सो त्यांच्यासाठी असतं PA+++. तर आता हे PA++ काय, तर हे ग्रेडिंग सिस्टीम आहे सनस्क्रीनच्या UVA प्रोटेक्शनसाठी. सो बेसिकली इट स्टँड्स फॉर प्रोटेक्शन ग्रेड फॉर UVA रेज. सो लेट मी टेल यू, हे जे 4 स्टेप्स आहे PA+, PA++, PA+++ आणि PA++++. ओके. सो सगळ्यात आधी PA+ म्हणजे की सम UVA प्रोटेक्शन, देन PA++ म्हणजे मॉडरेट प्रोटेक्शन, देन PA+++ म्हणजे हायर प्रोटेक्शन, देन PA4++ म्हणजे एक्स्ट्रीमली हाय UVA प्रोटेक्शन. याचा अर्थ असा की जेवढं PAच्या पुढे प्लस जास्ती तेवढं तुमचं UVA रेज पासून प्रोटेक्शन जास्ती. सो दॅट मीन्स जेव्हाही तुम्हाला फुल प्रोटेक्शन पाहिजे असेल तेव्हा सनस्क्रीन कोणतं चूज करायचं? ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन विथ SPF 50+ अँड PA++++. गॉट इट? Okay, chalo. The next step, how to apply sunscreen. Less is more doesn't work in sunscreen. सनस्क्रीन प्रॉपर अमाऊंट मध्येच लावलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला छान फुल प्रोटेक्शन मिळेल. सो लेट मी टेल यू की सनस्क्रीन वापरायचं कसं. बेसिकली सनस्क्रीन हॅज 2 फिंगर रूल्स. म्हणजे एवढं सनस्क्रीन तुमचं यूज झालंच पाहिजे, म्हणजे इन्क्लुडिंग फेस, नेक, इयर्स और हँड्स. हँडसाठी यू कॅन ॲड ऑन. सेकंड असा की बाहेर पडायच्या अगोदर म्हणजे बाहेर निघण्याच्या अगोदर एक 15 ते 20 मिनिटं अगोदर सनस्क्रीन लावायचं, म्हणजे ते स्किनमध्ये फुल ॲब्झॉर्ब होईल आणि छान फुल प्रोटेक्शन मिळेल. देन थर्ड रूल, अप्लाय एव्हरी 2 to 3 hours. म्हणजे जर तुम्ही कंटिन्युअसली उन्हात असाल, युअर स्वेटिंग, म्हणजे इट इज नॉट स्वेट प्रूफ, सो स्वेटिंगनुसार ते डिझॉल्व्ह होऊन जातं आणि कम्प्लिटली डिसिपेअर होऊन जातं. सो जेव्हा तुम्ही बाहेर असणार तेव्हा 2 to 3 hours नंतर सनस्क्रीन अप्लाय केलं गेलं पाहिजे. बट असे सनस्क्रीन आहेत जे की तुम्ही हेअर्सवर पण यूज करू शकता, जसं की मी करते ॲक्च्युली. येस. सो दिस इज द स्प्रे सनस्क्रीन. यू कॅन जस्ट स्प्रे इट. म्हणजे हे तुम्ही फेसला पण यूज करू शकता, हेअर्सला पण यूज करू शकता. इट्स लाईक आय एम अप्लाइंग परफ्यूम. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, ह्यामध्ये खूप लोक माती खातात, सो हे तर तुम्ही स्किप करायला नकोच. हाऊ टू चूज सनस्क्रीन, म्हणजे सनस्क्रीन कसं निवडलं गेलं पाहिजे. तर स्टार्ट करूयात ऑइली स्किन. ऑइली स्किन पीपलसाठी मोस्टली 30 to 50 यूज केला गेलं पाहिजे. त्यामध्ये ही जेल बेस्ड आणि ऑइल कंट्रोलिंग सनस्क्रीन्स. नंतर ज्यांचे ड्राय स्किन आहे त्यांनी ऑब्व्हियसली क्रीम बेस्ड आणि जे हायड्रेटिंग सनस्क्रीन आहे ते यूज केले गेले पाहिजे. आणि त्यातही तुम्ही यूज करू शकता 40, 30, 40, 50 एनिथिंग. आणि त्यानंतर आता ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे की ड्राय आणि ऑइली दोन्ही मिळून आहे, तर तुम्ही यूज करू शकता 30, 40, 50 एनिथिंग.
बट वॉटर बेस्ड, जे की तुमचं वॉटर रिटेन्शन पण करेल, म्हणजे स्किनला हायड्रेटेड पण ठेवेल आणि ओव्हर ड्राय पण करणार नाही. सो लेट्स टॉक अबाउट ॲक्ने प्रोन स्किन. ह्यांच्यासाठी मोस्टली जेल बेस्ड, नॉन कोमेडोजेनिक, म्हणजेच तुमचे ब्रेकआउट्स पुन्हा होणार नाही, फ्रेग्रन्स फ्री आणि टिंटेड अवॉइड करा. अँड आय फॉरगॉट टू टेल यू, SPF 50 इज अ मस्ट. Then beautiful brown and dusky skin. Broad spectrum, SPF 50 is a plus. Plus sunscreen with no white cast, म्हणजे जे जेल टाईप असतात ना, दॅट सनस्क्रीन यू शुड चूज, म्हणजे वी शुड चूज. अँड ऑब्विसली सनस्क्रीन कधीच मिस नाही करायचं, इंडोर्स आउटडोर्स, आत बाहेर मध्ये कधीच नाही. देन फेअर स्किन फेअर इज SPF 50 PA+++ इज अ मस्ट टू अवॉइड सनबर्न्स, म्हणजे की तुम्ही लाल पडतात ते अवॉइड करण्यासाठी आणि प्री मेच्युअर एजिंगसाठी. फेअर स्किन मध्ये हे खूप जास्ती बघितलं जातं, जेव्हा सनबर्न होतं तेव्हा त्यांचा इफेक्ट जास्ती होतो. सो SPF 50 अँड PA+++. करेक्ट. सो आता तुम्हाला कळलं असेल की सनस्क्रीन हे एक ऑप्शन नाहीये, इट इज अ मस्ट हॅव टू युअर डेली स्किन केअर रुटीन. आणि जर तुम्ही रेग्युलरली यूज करत असाल तर तुमची स्किन तुम्हाला सांगेलच त्याचा रिझल्ट. आणि लेट मी नो की तुम्ही कुठलं सनस्क्रीन यूज करताय. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि अप्लाय सनस्क्रीन.